आमच्या घरी शिमला मिरचीची भाजी खायला अजिबात कोणालाच आवडत नाही, म्हणून कधी-कधी असे जुगाड करावे लागतात. तर त्यासाठी शिमला मिरचीचे 3 भाग करून त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या. उकडलेले बटाटे स्मॅश करायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करायची. बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा थोडासा लाल झाला की 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची. लसूण छान लाल झाला की चिमूटभर हळद टाकायची. थोडंसं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर स्मॅश केलेला सर्व बटाटा टाकायचा. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर धनिया पावडर, चाट मसाला, गरम मसाला, साखर, मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व मिश्रण गार झालं की शिमला मिरचीमध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं. डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, हवं तर पाहू शकता. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. सर्व शिमला मिरची व्यवस्थित ठेवून झाकण लावून 2 मिनिट वाफ काढायची. 2 मिनिटांनंतर शिमला मिरची आलटून पालटून घ्यायची. वरून थोडंसं मीठ भुरभुरायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं. परत झाकण लावायचं, परत 2 मिनिट वाफ काढायची. याच पद्धतीने ही कृती 3 ते 4 वेळेस करायची. तयार आहे चमचमीत शिमला मिरची.